हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे 4 तारखेचा हा व्हिडिओ आहे. पहाटेची वेळ आहे. पहाटेच्या वाजलेल्या आहेत 5 आणि 5ला साहेब त्यांच्या जॉबवरती गेल्याच्यानंतर मी माझी किचनमधली सगळी कामं उरकून घेतली. म्हणजे उरलेल्या चपात्या बनवायचं होतं, झालं तर किचनची क्लिनिंग करायची होती, भांडे वगैरे घासायचे होते. हे सगळं मी करून घेतलं आणि तोपर्यंत इथे वाजलेले आहेत 6:15 आणि त्यानंतर मग मी आली बेडरूममध्ये. तर आता हळूहळू एक एक करून स्टेप बाय स्टेप मी म्हणजे घरची कामं जी आहेत ती उरकत असते. तर आता किचनचं काम झाल्याच्यानंतर बेडरूमचं काम आणि बेडरूमचं काम झाल्यानंतर हॉलचं काम असं असतं स्टेप बाय स्टेप. आणि लास्टला मग बाथरूम वगैरे घासायची आणि त्यानंतर आंघोळ करायची. हे असं असतं काम माझं. तर आता बेडरूममध्ये आली आणि आज ना बेडशीट चेंज करायचं काम होतं, कारण की 2 ते 3 दिवस झालं बेडशीट एकच होती. तर मी आज बेडशीट जी आहे ती चेंज करून घेतली आणि व्यवस्थित सेट केल्याच्या नंतरसुद्धा जर बेडशीट व्यवस्थित बसत नसेल ना, तर त्याला ना हे अशा पद्धतीने हे करायचं, म्हणजे कंगवा असतो ना, त्या कंगव्याने त्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. म्हणजे बेडशीट जे आहे ना ते व्यवस्थित सेट होते, न गुढी पडता व्यवस्थित असे सेट होते. आणि बेडशीटचा जो भाग भिंतीच्या साईडला आहे ना, त्या दोन्ही पण कॉर्नरला ना मी गाठी मारून ते गादीच्या खाली ते गाठी घालत असते, जेणेकरून ना बेडशीट जे आहे ते विस्कटत नाही दिवसभर. की कितीही मुलं खेळली इकडे तिकडे हे केले तरीसुद्धा ना ते बेडशीट जे आहे ते विस्कटत नाही गाठ असल्यामुळे. आणि 2 गाठी मारल्या तरी चालून जातात. तर आता पलंगावरची क्लिनिंग झाल्याच्या नंतर मी डायरेक्टली झाडू मारून घेतला, पूर्ण बेडरूमला व्यवस्थित असा झाडू मारून घेतला. आणि त्यानंतर मी आली आहे इथे बाथरूममध्ये. तर सगळ्यात अगोदर इथे कपडे भिजायला घालते. आणि आज ना भरपूर कपडे होते, वैभवदादाचे पण होते कपडे आणि बेडशीट वगैरे हे पण होतं. आणि आता ना उन्हाळा संपत आलेला आहे, तर पाऊस कधीही चालू होऊ शकतो. तर आता हळूहळू सगळं जे काही अंथरुणं पांघरुणं वगैरे आहेत ते पण एक एक करून काढलं पाहिजे. तर लवकरच ते चालू करेन मी पण. एकदाशी सगळं धुवून स्वच्छ ठेवलं ना, मग नो टेन्शन. मग नंतर पावसाळा चालू झाला की मग आपलं अंथरुणं पांघरुणं वापरता येतात. नंतर आपण असं ते पांघरायच्या जे चादर वगैरे आहेत, रजाई वगैरे, तर ते तर आपण आता सध्या यूज करत नाही, असंच ठेवून दिलेलं आहे. तर त्यामुळे ते ठेवून ठेवून ते वास येतो ना, असा कुबटसारखा वास येतो त्याचा पांघरायचा. त्यामुळं ना मग ते पण धुणं हे गरजेचं आहे. तर ते लवकरच धुवून घेईन मी, कारण त्याच्या नंतर पावसाळा चालू झाला की मग लगातार पाऊस असतो. कमीत कमी 7-7 दिवस तरी पाऊस चालू असतो लगातार. त्यामुळं ना मग ते काहीच हे करता येत नाही. मग आपले रोजचे कपडे सुकत नसतात उन्हाळ्यामध्ये, तर काय पावसाळ्यामध्ये तर अंथरुणं पांघरुणं सुकायची, तर ते तर गोष्ट लांब झाली. आणि त्यानंतर कपडे भिजायला घातल्याच्यानंतर मी ना माझं सगळं स्वच्छतेची कामं उरकून घेतली. म्हणजे डस्टिंग केली, झाडू मारला हॉलमध्ये, झालं तर लादी वगैरे पुसून घेतली. किचन तर क्लीनच आहे, बेडरूम पण क्लीन केलेलं आहे, बाथरूम पण क्लीन आहे. म्हणजे सगळं घर जे आहे ते 7-7:15च्या सुमारास क्लीन होतं. आणि ते बेडरूममध्ये आता अनुताई येऊन झोपली. ती पहिलं हॉलमध्ये झोपली होती, तर तिला हॉलमधून उठवून तिला बेडरूममध्ये झोपायला सांगितलं, कारण की ती रात्रभर अभ्यास करत बसली होती. त्यामुळं मग तिला झोपायला सांगितलं मध्ये जाऊन. आणि वैभवदादा गेला आहे फ्रेश व्हायला. तर हे बघा 7:10 झालेली आहेत. आणि ह्या टायमामध्ये म्हणजे मॉर्निंगच्या ह्या टायमामध्ये ना, जर आपलं घर स्वच्छ दिसत असेल ना, तर खूप आनंदी मन होतं आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते मनामध्ये. झालं का? 8 वाजल्या. तर आता वैभवदादा त्याच्या ट्युशनला वेळेवरती गेला निघून. आणि त्यानंतर मग माझे ना हे काम चालू झालेलं आहे. म्हणजे हे काम ना बऱ्याच दिवसापासून करायचं होतं मला. ॲक्च्युली ना जे फुलदाण्याचे म्हणजे जे रोपं आहेत ना, त्यांचं जे माती असते ना, ती माती कमी कमी झालेली आहे. ते नाही का, आपण रोज पाणी देतो रोपांना, तेव्हा ते थोडं थोडं करून ते पाण्याच्या ह्याच्याने थोडं थोडं ते माती बाहेर पडते फुलदाणीच्या. आणि ते तसं करून ना, म्हणजे ते रोपांची जी मुळं आहेत ना, ते उघडी पडली होती, माती कमी झाली होती. त्यामुळं मग ना
माती आणली आणि आता ही माती म्हणजे जिथं जिथं माती कमी आहे तिथे तिथे सगळ्या रोपांना माती ठेवून देते. आणि त्याचबरोबर ही जी कढई आहे ना ही एकदम म्हणजे ह्याला यूज करू शकतच नाही, एवढी पातळ कढई आहे आणि काळपट काळपट झालेली आहे मधून मधल्या साईडने, त्याचा कलरच चेंज झाला आहे पूर्ण, त्यामुळे ते ना यूज करायचं मनच होत नाही. त्यामुळं ना आता ह्या कढईमध्येच ना म्हणजे त्याला बुडाला ना हे 2-3 होल पाडलेत मी आणि आता त्याच्यामध्येच ना मिरचीचं नाहीतर काहीतरी रोप लावून देते. म्हणजे ते ना मिरचीच्या बिया वगैरे कट करून टाकल्या तर त्याची रोपं तयार होतात, तर तसं करेन मी नंतर. म्हणजे आपलं जे भांडं आहे ते फेकून द्यायचं मन होत नाही ना, म्हणजे आपण पैसे देऊन विकत घेतलेलं असतं आणि त्याला असं फेकून द्यायचं ते नाही योग्य वाटत. म्हणून ना त्याचा काहीतरी वेगळा काहीतरी उपयोग करून घ्यायचा असं मी हे केलं. म्हणजे ती कढई असं फेकून देण्याच्या म्हणजे मन पण करत नव्हतं फेकून द्यावी, पण ते म्हटलं आता फेकून देण्यापेक्षा त्याचं तशा प्रकारे यूज करावं, जेणेकरून एक रोप अजून ॲड होईल माझ्या किचन बाल्कनीमध्ये. तर ती माती वगैरे टाकून झाली, पण रोप अजून लावलं नाही मी, नंतर बघेन ते रोपाचं. आणि आता इथे आली आहे किचनमध्ये. तर ते रोप वगैरे म्हणजे ते माती वगैरे टाकल्याच्या नंतर ना मी थोड्या वेळ बसले आणि 1 कप कॉफी पिली, कारण की थोडंसं फ्रेश व्हायचं होतं. आता मला किचनच्या क्लिनिंगची स्टार्ट करायची होती. आता किती दिवस झालं, म्हणजे रविवारी आम्ही रॅशन भरलं होतं, पण अजूनसुद्धा रॅशन म्हणजे डब्यामध्ये भरून ठेवलं नाही. तर ना म्हणजे आता एकदाशी डबे भरून ठेवले की मग नंतर घासणं होतच नाही ना, त्यामुळं मग मी पक्का विचार केला होता की भलं एखादा दुसरा दिवस पुढं जाईल, पण ना मी ते डबे घासल्याशिवाय ते रॅशन भरणार नाही डब्यामध्ये, असं हे केलं होतं. म्हणून आता हे सगळे जे भरण्या वगैरे आहेत ना हे घासून घेते आणि एकदाच सगळं लोड नाही काढणार, जेवढं हे किचन काउंटरच्या वरची बाजू आहे ना तेवढं हे म्हणजे सगळं घासून घेणार सगळं. आणि आता भरणे जे आहेत ना त्या रिकामी करून घेतल्या मी, म्हणजे प्लास्टिकच्या जे पिशव्या असतात आपलं भाजी आणताना किंवा काय सामान आणताना वगैरे येतात पिशव्या, तर ते पिशव्यांना फेकून देत नाही मी, तर तेच असं जमा करून ठेवते, जेणेकरून कधीतरी असं काही यूज होतो म्हणून. तर ते ठेवले होते मी जमा करून आणि त्याच्यामध्ये मग जे काही उरलेले ते डाळी साखर बिकर हे काय आहे ना ते सगळं उरलेलं ते पिशव्यांमध्ये भरून ठेवले, जेणेकरून ना भांडे पण जास्ती खराब होणार नाहीत. आता भांड्यामध्ये ते सगळं भरून ठेवायचं म्हणलं की पुन्हा आता अजून ते धुवत बसा घासत बसा, ते अजून एक काम वाढतं. त्यामुळं ना मग मी ते सगळं पिशव्यांमध्ये भरून ठेवलं, जेणेकरून ते सांडासांडी पण होणार नाही आणि व्यवस्थित राहील. आणि ते ठेवून दिलं बाहेर हॉलमध्ये. आणि आता हे जे रिकामी जे भरणे आहेत ना ते सगळ्या घासून स्वच्छ घेते. आणि मेन तर भरण्याची जी झाकणं आहेत ना ते झाकणं म्हणजे भरपूर जिद्दी डाग तयार होतात त्या झाकणांवरती. म्हणजे ना डायरेक्टली आपण असं साबणानं घासलं ना तर ते नाहीच निघणार एवढं, आणि निघायचं असलं तर खूप मेहनत करावी लागते त्याला, खूप वेळ घासावं लागतं तेव्हा ते निघतं. त्यामुळं ना मग मी ही आयडिया केली, हे जे मी ते साफसफाईसाठी जे लिक्विड तयार करते ना घरगुती ते करून घेतलं. तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर इथं व्हाईट विनेगर टाकलं, थोडंसं पाणी घेतलं, त्यामध्ये व्हाईट विनेगर टाकलं, त्यानंतर हँडवॉश टाकला थोडासा, आणि त्यानंतर हे आपला खाण्याचा जो सोडा असतो तो सोडा याच्यामध्ये टाकला. आणि आता हे जे झाकणं आहेत ते ह्या लिक्विडमध्ये भिजायला ठेवते, म्हणजे जेणेकरून माझं बाकीचं काम होईपर्यंत ना हे झाकणं आरामात भिजतील आणि मग त्याला ना सहज घासलं तरी ते जे जिद्दी डाग तयार झालेले आहेत त्याच्यावर जे जिद्दी थर झालेला आहे तयार, तर ते लवकर निघून जातो, त्याला जास्ती वेळ मेहनत करायची गरज नाही पडणार. तर आता ह्या कढईमध्ये हे झाकणं भिजायला घातली आणि त्यानंतर मग मी ना हे जे भरण्या आहेत त्या भरण्या सगळ्या व्यवस्थित घासून घेते. आणि भरण्या एवढ्या घाण होत नाहीत, पण ते झाकणं काय माहिती का कसं काय एवढी घाण होतात काय माहिती नाही. भरण्यांना घासलं ना सहज साबणाने जरी घासलं तरी स्वच्छ निघतात भरण्या एकदम. आणि ते बाजूला बघा कुकर आणि चपात्यांचा डबा आहे. तर मी ना सकाळी भाजी चपाती तर बनवली होती आणि नाश्त्यासाठी भाजी चपाती झाली, पण आता दुपारच्या टायमाला म्हणजे आता मुलांना सुट्ट्या आहेत म्हणून म्हणजे दुपारच्या टायमाला डाळ भात किंवा खिचडी किंवा काहीतरी असं गरमागरम बनवून मुलांना खाऊ घालत असते. आणि सकाळी मात्र चहा चपाती किंवा चहा भाजी काही चहा भाजी म्हणते चपाती भाजी हे असं काहीतरी असतं सकाळी. तर आता दुपारचा जेवणाची पण सोय करून ठेवलेली आहे, म्हणजे सगळं काम मी अगोदर उरकून घेत असते. हे असं जर काही साफसफाईचं काम काढायचं म्हणलं तर अगोदर जी आपली बेसिक कामं असतात जी नॉर्मली रोज होतात ती कामं अगोदर सगळे आवरून घेते, कारण की एकदाशी अशा कामाला सुरुवात केली ना
मग पुन्हा दुसरी कामं करायचं म्हणलं की खूप म्हणजे खूप कंटाळा येतो. आणि ह्याच कामामध्ये आपण एवढं थकून जातो की एक्स्ट्रा दुसरी काही कामं होणारच नाहीत आपल्याकडून, असं होतं. आणि आता सध्या तर अनुताईचं परीक्षेची तयारी चालू आहे, अभ्यास चालू आहे तिचा. त्यामुळं तिला तर मी काय इन्व्हॉल्व करत नाही घरातल्या कामामध्ये. कधी बाय चान्स एखाद्या वेळेस झाडू मारला तर मारला तिने, नाहीतर मी तिला ना अभ्यास कर अभ्यास कर असं म्हणून सतत ती अभ्यासातच गुंग असते. त्यामुळं मग ना ही जी जेवढी काही कामं होती खास करून खाण्यापिण्याची वगैरे, ती सगळी अगोदर तयारी करून ठेवली आणि त्यानंतर मग मी साफसफाईची ही काम काढलं एकदाशी. आणि हे काम काढलं की मग पूर्ण असं कुठं पाणी सांडलेलं असतं, कुठं किचकिच किचकिच असं होतं पूर्ण किचनमध्ये. त्यामुळं ना त्याच्या म्हणजे एक चिडचिड होते मनामध्ये ना, अजून दुसरंच काहीतरी स्वयंपाक करत बसा, हे करत बसा, ते करत बसा म्हणलं तर मग अजून जास्तीच चिडचिड होते. म्हणून ना मग मी जेवढी महत्त्वाची कामं होती ती अगोदर उरकून आहे. आणि कधीही मी हॉलची क्लिनिंग करायची म्हणली तर फक्त हॉलचीच क्लिनिंग करते. बेडरूमची करायची म्हणले फक्त बेडरूमची क्लिनिंग करते. आणि किचनची म्हणलं तर फक्त किचनची क्लिनिंग करते. म्हणजे एकदाच सगळं राडा असं हे करत नाही मी, जेणेकरून म्हणजे एकदम आपण पण आजारी पडण्याची वेळ येईल असं नाही करत मी. तर एक एक रूम एक एक दिवशी असं करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला पण सोयीस्कर होतं. कारण आता ह्या वयामध्ये एवढी सगळी कामं होतच नाहीत. आणि त्यामुळं ना आपल्या सोयीनुसार सगळी कामं जी आहेत ती मी करून घेत असते. तर आता सगळे भरण्या वगैरे सगळे घासून झाल्या आणि मी ते भरण्या वगैरे हॉलमध्ये ठेवून दिले. म्हणजे हॉलची जी बाल्कनी आहे ना तिथं ठेवून दिले, जेणेकरून हवा लागून ते सगळं जे पाणी जे आहे ते सुकून जाईल आणि भरण्या पण सुकून जातील. आणि त्यानंतर मग मी आले किचनमध्ये वापस. तर मला ना हे तुपाची एक म्हणजे हे जे आहे ना भरणी, ते तुपाची भरणी आणि ती एक्स्ट्रा तेलाची जी भरणी होती तीसुद्धा मला मी घासायला काढली. त्यातलं एक्स्ट्रा तेल जे होतं ते सुद्धा वाटीमध्ये काढलं, तूपसुद्धा वाटीमध्ये काढलं आणि त्यानंतर मग ते पण घासायला ठेवले. कारण की म्हणलं घासायचं सगळंच एकदमच क्लीन करून घेऊया, कारण की थोडं थोडं असं हे एखादं घासलेलं एखादं तसंच ठेवलं तर मग ते आपल्याला जरा योग्य नाही वाटत. त्यामुळं ना मग ते तेलाचं आणि ते तुपाचं पण भरपूर घाण झालं होतं. ॲक्च्युली तेलाची कॅटली भरणी ना खरंच खूप घाण होते खरंच, म्हणजे त्याला घासणं ना खरंच खूप अवघड होतं. तर त्यामुळं ना मग मी ते घासून टाकलं. आणि आता लगेच हे जे चमचा वगैरे अडकवायचं जे ब्रॅकेट आहे, तर ते ब्रॅकेट मग मी विचार केला होता की सहज फक्त पुसून घ्यावं ओल्या कपड्याने. पण नंतर ना एक एक करून म्हणजे आपलं जे एकदा कामाला सुरुवात केली ना मग ते आपल्याला सगळं काम परफेक्टरित्या पूर्ण झालं तर बरं वाटतं, असं होतं. तर अगोदर मी विचार केला होता हे ब्रॅकेट वगैरे नाही घासणार झालं तर जे हे भिंती वगैरे आहेत तर तिथं जिथं घाण झालं आहे तेवढंच फक्त घासेन, हे विचार केले होते. पण नंतर ना म्हणलं की आता केली आहे सुरुवात तर एकदमच सगळं करून घ्यावं. तर मग मी सगळं ना ते व्हाईटवाले जे ब्रॅकेट आहेत ते तर काढून घासायला टाकले. आणि ते काळंवालं ब्रॅकेट आहे ना वरचं ते सुद्धा मी व्यवस्थित घासलं. आणि त्यानंतर जे किचनचे जे हे वरची भिंत आहे ना तर ती भिंत पण ती थोडंसं वरती खराब झाली होती. म्हणजे असं तेल वगैरे उडतं ना तर त्यामुळं थोडंसं असं तेलकट झालं होतं ते. तर मी आता हे पण घासून काढते काथ्याने. स्कॉच ब्राईट ते नवीन मला काढला होता ना त्याच्याने घासून काढते, म्हणजे सगळं स्वच्छ निघेल. पूर्ण भिंत जी आहे ती व्हाईट असं तर ना मी रोजचं ती भिंत जी आहे ना ती घासत असते. पण हे जे वरची बाजू असते ना ते रोज घासायला भेटत नाही, त्यामुळं ना तिथे जरा घाण जमा झाली होती. तर ते घासून घेते आता. आणि हे पोटमाळ्यावरचे जे डबे आहेत ना ते तर ऑलरेडी मी घासूनच ठेवले होते त्या दिवशी. म्हणजे आता नाही म्हणतात 3-4 दिवस झाले असतील ते डबे वगैरे घासून पोटमाळ्यावरचं झाडू मारून ते सगळे जेवढे काही स्टीलचे जर्मनचे जे काही डबे होते ते वरती ठेवून दिले. कारण किचन काउंटरच्या खाली ना भरपूर अडचण झाली होती, सगळे डबे झाले होते आणि त्यामुळं ना भरपूर अडचण झाली होती. दुसरे भांडे ठेवायचे म्हणलं तर जागाच राहत नव्हती. म्हणून ना मग मी जेवढे काही डबे होते आणि जेवढं काही म्हणजे रोजचं न वापरणारं जे सामान असतं, जे धान्य वगैरे रोजचं न वापरणारं, तर ते मी त्या डब्यांमध्ये भरून ठेवलं. चटणी, काळं तिखट झालं तर लाल तिखट झालं तर डाळ वगैरे हे ते ना वरती भरून ठेवले. चण्याची डाळ वगैरे झालं तर ज्वारी, गहू हे सगळं मी ना वरती ठेवून दिलं. आणि
आता ते पोटमाळा वगैरे घासायची काही गरज नाही पडली त्यामुळं. म्हणजे रोज असं आपण ना रोजच्या कामामध्ये थोडं थोडं हलका हलका असं एखादं दुसरं काम जास्ती केलं ना तर मग आपल्याला एकदा असा लोड नाही पडत कधी कामाचा. त्यामुळं आणि आता दुसरं काम कुठलं, फ्रीज क्लीन करायचं. तर ते फ्रीज क्लीन करायचं पण ना काम मी आज करणार नाही. एकदाच सगळं केलं तर मग आजारीच पडणार. त्यामुळं ना मग मी फ्रीज जे आहे ते नंतर क्लीन करेन, आता सध्या नाही करणार. तर आता ह्या साईडची भिंत जी आहे त्याला तर घासून स्वच्छ धुवून काढलं, पण ह्या साईडची भिंत घासली पण त्याला धुता येणार नाही, कारण की स्विच बोर्ड आहे खाली, तर त्यामुळे ना त्याला धुता येणार नाही. म्हणून मी ना कपड्यानी ती भिंत जी आहे ती वरची सगळी ना भिंत जी आहे ती कपड्याने पुसून घेतली स्वच्छ. आणि जे स्विच बोर्ड जे आहे ना तर ते स्विच बोर्ड आमचा तुटलेला आहे तिथला. मला वाटतं माझ्याच हातून तुटलं आहे काय माहिती. तर ते ना म्हणजे एक चीर पडली होती आणि ते मग एक चीर पडली की ना ते धडाधड ते बॉर्डर पडतच होती सारखी. त्यामुळे ते वैतागून ते काढून टाकली ती बॉर्डर. आणि आता स्विच पण ना काळे झाले होते, असं हे करून व्हाईटवाले स्विच आहेत ते काळे झाले होते सगळे. तर त्याला पुसून घेते. बाहेर हॉलचं जे स्विच आहेत ना ते तर मी रोज डस्टिंग करताना पुसत असते, त्यामुळे ते स्वच्छ दिसतात. पण हे किचनमधलं आहे ना तर ते थोडंसं जास्तीच घाण होत असतं, त्यामुळे ते रोज नाही हे करता येणार, पुसता येणार. आता बाहेरच्या स्विचवरती काय फक्त धूळ जमा झालेली असते, पण हे किचनमधले जे स्विच आहेत त्याच्यावरती तेल पण जमा झालेलं असतं आणि त्याचवरून धूळ पण जमा झालेली असते, त्यामुळे ते लवकर निघत नाही. तर ते पण आता मी घासून घेतलं. म्हणजे हे जे लिक्विड तयार केलं होतं ना त्या लिक्विडमध्ये डस्टर बुडवलं आणि घट्ट एकदम डस्टर पिळून घेतलं आणि त्यानंतर ते स्विच पुसून घेतले. त्याच्यामुळं ना ते जे जिद्दी डाग आहेत ते लवकर निघून गेले. त्यानंतर हे जे भरण्या ठेवायची जी जाळी आहे ती पण घासून घेतली आणि हे जे ब्रॅकेट आहेत ते व्हाईट कलरचे तर ते पण मी घासून घेतले. साबणाचं जे ग्रे कलरचं हे आहे ब्रॅकेट ते पण घासून घेतलं. म्हणजे असं कुठलीच वस्तू ठेवली नाही जे घासायची बाकी राहील. केलं तर एकदम करून घेतलं सगळंच. म्हणजे आता किचन काउंटरच्या खालचे जे डबे आहेत ना ते फक्त राहिलेत स्वच्छ करायचे, ते नंतर करेन. पण जे वरच्या भरण्या वगैरे जेवढं जमतं तेवढं करून घेतलं आज. आणि वाटतं ना प्रत्येक गृहिणीला की आपलं किचन जे आहे ते स्वच्छ सुंदर दिसावं, पण त्याच्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते ते सुंदर दिसण्यासाठी. कारण की किचनच एक अशी जागा आहे जी भरपूर वेळा यूज होते आणि भरपूर वेळा त्यामुळंच घाण होते. तर किचन स्वच्छ ठेवणं हे मेन खूप अवघड काम आहे. पण ना म्हणजे आपल्या काही जे सवयी असतात रोज क्लीन करायच्या, कुठं जिथं म्हणजे आपलं क्लिनिंगची गरज आहे तिथं जर आपण थोडं करून क्लिनिंग करत राहिलं ना तर जे आपलं किचन आहे ते स्वच्छ राहतं एकदम. तर आता पूर्ण किचन जे आहे ते स्वच्छ झालेलं आहे आणि आता मी सगळं जे सामान आहे ते व्यवस्थित ठेवून देते आपापल्या ठिकाणी. आणि हे डस्टर वगैरे पण जेवढे काही सुकलेले डस्टर होते ते फोल्ड करून ठेवले. त्यानंतर मिक्सर वगैरे पण पुसून ठेवलं, ऑइलची बॉटल वगैरे सगळं. आणि हे जे अडकावायचं आहे ना चमच्या वगैरे अडकावायचं त्याचे हुक जे आहेत ना ते हुक निघतात बाहेर. म्हणजे त्याला ना असं चिटकलेले ते हुक नाही आहेत, ते वेगळेच आहेत, ते निघतात. त्यामुळे ना बरेच हुक म्हणजे हरवलेत त्याचे. आणि त्यानंतर ना मी म्हणजे बरेच क्लिनिंग केली होती, पण ना सगळं काही व्हिडिओमध्ये एकदाच रेकॉर्ड करता येत नाही. कारण की एवढं सगळं काही रेकॉर्ड करत बसलं तर मग व्हिडिओ खूप मोठा होतो. ऑलरेडीच खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ. त्यामुळं ना मग मी काही स्किप केलेत काही क्लिनिंग. त्यामुळं ना म्हणजे आता ह्याच क्लिनिंगमध्ये ना माझा पूर्ण दिवस गेला होता. ह्याच्यामध्येच फक्त जेवण करायला तेवढं दुपारच्या वेळेत तेवढा वेळ गेला, नाहीतर बाकीचा पूर्ण वेळ ह्या क्लिनिंगमध्ये गेला होता. तर आता थोडीशी जागा चेंज करते. कपांचं जे आज जाळी आहे ते त्या साईडला ठेवते आणि भरण्यांची जाळी ह्या साईडला ठेवते, म्हणजे थोडंसं चेंज होईल. त्यानंतर फायनली आता लादी पुसून घेते किचनची. म्हणजे सगळं काम झालेलं आहे, किचनचं क्लिनिंग सगळं झालेलं आहे, त्यामुळे लादी पुसून घेते. फ्रीजचं काम जे आहे फ्रीज क्लिनिंग करायचं ते उद्या नाही तर परवा करेल. तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ झालेली आहे, कारण की व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, त्यामुळे आता व्हिडिओ इथेच थांबवते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.